काल आपला मॅथमॅटिकल इंडक्शनचा चॅप्टर संपला. मॅथमॅटिकल इंडक्शन अँड बायनॉमियल थिअरमचा पुढचा सेट्स अँड रिलेशन. हा 9वीला काही भाग होता बहुतेक. सेटला आपल्याला असं म्हणता येईल अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स, आणि त्यातले जे ऑब्जेक्ट्स असतात त्याला काय मानलं जातं एलिमेंट्स. ही रोस्टर मेथड किंवा टॅब्युलर किंवा लिस्ट मेथड हे एक प्रकारचं रिप्रेझेंटेशन आहे. दुसरं सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथड, आणि तिसरं वेन डायग्राम. हा बराचसा भाग तुम्हाला 9th स्टँडर्डला होता. रोस्टर और टॅब्युलर और लिस्ट मेथडमध्ये जो सेट आहे तो या पद्धतीने लिहिला जातो. एक नॅचरल नंबरचा सेट घेतलेला आहे. पहा, नॅचरल नंबर्स आपल्याला 1 2 3 4 अप टू सो ऑन असतात. त्या हे जे 1 2 3 4 आहेत ह्यांना एलिमेंट्स असं म्हणलं जातं. सेट डिनोट करताना नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्ये घेतला जातो, आणि सेट हा कॅपिटल लेटरनं डिनोट केला जातो, ABCD एस. ही झाली लिस्ट मेथड. अशा पद्धतीने त्याची लिस्ट तयार करायची, किंवा रोस्टर्ड मेथड किंवा टॅब्युलर मेथड. त्यानंतर सेट बिल्डर फॉर्म और रूल मेथड. यालाच काय केलं मी सेट बिल्डर फॉर्ममध्ये. याचं रिडिंग कसं करायचं, इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, ही जी व्हर्टिकल लाईन आहे तिला सच दॅट रीड करायचं. ही 1 दिसली नाही पाहिजे. 1पेक्षा आपण जो 1 काढतो त्याच्यापेक्षा थोडीशी काय असली पाहिजे, मोठी असली पाहिजे. सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन. याचं रिडिंग आहे बिलॉंग्स टू. हे तुम्हाला माहिती मागच्या चॅप्टरमध्ये पण झालेलं आहे. पुन्हा एकदा पहा कसं आहे. इथं कर्ली ब्रॅकेटच्या ठिकाणी गोल ब्रॅकेट झालेलं आहे. इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन. हे त्याचं रिडिंग. आता ह्याला वेन डायग्राममध्ये कसं लिहायचं. एक सर्कल किंवा हे एलिप्स या पद्धतीनं काढू शकता. ट्रायंगल घेऊ शकता, स्क्वेअर किंवा क्वाड्रिलॅटर घेऊ शकता. त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीचे हे डॉट दिले. समजा मी इथं फक्त 1 2 3 4 4च डॉट दाखवलेले आहेत. हे 1 2 3 4 आणि हा एनं डिनोट केलं. या पद्धतीने हे वेन डायग्रामनं. त्यानंतर नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ सेट. एखाद्या एलिमेंटमध्ये सेटमध्ये किती एलिमेंट आहेत ते दर्शवण्यासाठी हे N ऑफ A असं ह्याचे रिडिंग आहे. N ऑफ A या जरी समजा सेट कन्सिडर केला तर 4 एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर मग एक 10 ते 11 टाईप्स आहेत सेटच्या. पहिली टाईप आहे पहा एम्प्टी सेट. त्यालाच नल सेट असं सुद्धा म्हणलं जातं. एम्प्टी सेट किंवा नल सेटचा अर्थ काय, त्या सेटमध्ये कुठलाही एलिमेंट असायला नाही पाहिजे. पहा A इज इक्वल टू सेटचं हे जे कर्ली ब्रॅकेट दाखवले पण मध्ये काहीही लिहिलेलं नाही. काही लिहिलेलं नाही म्हणजे 0सुद्धा लिहायला जमत नाही. 0 जरी लिहिला तरी तो सेटचा एक एलिमेंट झाला. त्याला ह्या नोटेशननं डिनोट केलं जातं. ह्याला फाय असं म्हणायचं. एम्प्टी सेटला फाय ह्या नोटेशननं डिनोट केलं जातं. अँड N ऑफ A काय असणार आहे त्यावेळेस 0. म्हणजे ह्याच्यामध्ये N ऑफ A जरी 0 असेल तरी इथं 0 दाखवता येत नाही. त्यानंतर सिंगलटन सेट आहे. त्याच्या नावाप्रमाणेच लक्षात येऊन जातं. सिंगलटन सेट याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये एकच एलिमेंट असला पाहिजे. समजा मी हा इथं 5 घेतला आहे, त्याची N ऑफ A काय असेल 1. त्यानंतर आहे फायनाईट सेट. फायनाईट इनफायनाईट हे शब्द करतात मराठीत शांत अनंत. ठीक आहे. फायनाईट म्हणजे आपण ह्याला काउंट करू शकतो. मी हे अल्फाबेट घेतली, इंग्लिशचे अल्फाबेट घेतले, स्मॉल लेटर्स ABC अप टू सो ऑन Z. हे आपण काउंट करू शकतो. किती आहेत ते आपल्याला माहिती आहे, 26 आहेत. म्हणजे N ऑफ A काय आलं 26. फायनाईट सेट काउंट करू शकतो. ज्याला आपण काउंट करू शकतो ते काय असतील त्याला काय म्हणायचं, फायनाईट सेट. मग इनफायनाईट सेट ज्याला आपण काउंट करू शकत नाहीत. उदाहरणार्थ वरती जे A घेतलेला होता मी सेट लिस्ट मेथडमध्ये नॅचरल नंबरचा, N त्याला डिनोट केला मी. N इज इक्वल टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स 1 2 3 अप टू सो ऑन. हा इन्फिनिटीचा सिम्बॉल आहे, नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी. N ऑफ A इज इक्वल टू इन्फिनिटी. हे आडव्या प्रकारचे इंग्रजीचे 8 काढत त्याला इन्फिनिटी ह्याचं रिडिंग आहे. त्यानंतर सबसेट.
सबसेट कधी म्हणायचं? ए इज सबसेट ऑफ बी, म्हणजे ए आणि बी दोन सबसेट आहेत, सॉरी सेट आहेत. ए इज सबसेट ऑफ बी इफ एव्हरी एलिमेंट ऑफ ए इज ऑल्सो एलिमेंट ऑफ बी. म्हणजे उदाहरणार्थ एमध्ये समजा हेच वरचे आपण 1 2 3 4 हे 4च एलिमेंट घेतले आणि बीमध्ये 1 2 3 4 5 6 दोन एक्स्ट्रा घेतले 5 आणि 6. तर मग अशा वेळेस काय म्हणायचं? एला बीचा सबसेट असं म्हणायचं, नाही की नाही? म्हणजे एमध्ये असलेले सगळे एलिमेंट बीमध्ये असायला पाहिजेत, बीमध्ये एक्स्ट्रा काही एलिमेंट्स असायला पाहिजेत. आता ही जी फिगर आहे ह्या सबसेटला या पद्धतीने डिनोट केलं जातं. ए इज सबसेट ऑफ बी, म्हणजे सी काढून खाली एक आडवी रेष घ्यायची. हे युनियन आणि इंटरसेक्शनचे इकडच्या भागाचे ते पुढे येईल. त्यानंतर आहे सुपरसेट. इफ ए इज सबसेट ऑफ बी देन बी इज सुपरसेट ऑफ ए. म्हणजे ए जर बीचा सबसेट असेल तर बीला काय म्हणायचं? एचा सुपरसेट असं म्हणायचं. आणि ते या पद्धतीने लिहिलं जातं, बी इज सुपरसेट ऑफ ए असं त्याचं रिडिंग. त्यानंतर आहे प्रॉपर सेट. इफ ए इज सबसेट ऑफ बी अँड ए इज नॉट इक्वल टू बी. ए आणि बी मधले एलिमेंट्स हे इक्वल असायला नाही पाहिजेत, म्हणजे दोन्हीमध्ये सारखे आणि तेच एलिमेंट नसायला पाहिजे. देन ए इज प्रॉपर सेट ऑफ बी अँड त्याला आज या पद्धतीने लिहिलं जातं, ए इज प्रॉपर सेट ऑफ बी. म्हणजे सबसेट असला पाहिजे आणि दोन्ही इक्वल नसायला पाहिजे. ए इज प्रॉपर सेट ऑफ बी. जनरली ए इज सबसेट ऑफ बीमध्ये साठी हे नोटेशन बऱ्याच ठिकाणी सुद्धा वापरलं जातं. हेच वापरावं असं काही नाही नंतर. मग त्यानंतर पॉवर सेट आहे. पॉवर सेट म्हणजे काय? एखादा ए हा कुठला तरी सेट दिलेला आहे आणि त्याचे जेवढे सबसेट तुम्हाला तयार करता येतील तेवढे सगळ्या सबसेटचा जर एखादा सेट तयार केला तर त्याला काय म्हणायचं? पॉवर सेट. सेट ऑफ ऑल सबसेट ऑफ अ गिवन सेट. एखाद्या सेटचा सगळ्याच्या सगळ्या सबसेटचा सेट. इथं मी उदाहरण म्हणून घेतलेले पहा ए, त्याच्यामध्ये फक्त 2 एलिमेंट घेतलेत, स्मॉल ए आणि स्मॉल बी. मग याचा सबसेट कोणता असणार आहे? एम्प्टी सेट सुद्धा सबसेटच असतो. एकच एलिमेंट घेतला मी ए, तो सुद्धा सबसेट झाला का? म्हणजे ह्या सेटचा काय झाला? सबसेट. बी एक घेतला दुसरा, हा सुद्धा याचा सबसेट झाला. ए आणि बी हे एलिमेंट घेतले, हा सुद्धा त्याचा काय झाला? सबसेट झाला. मग 1 2 3 4 त्याचे काय झालेत? सबसेट. मग ह्या सगळ्या सबसेटचा जर एक सेट तयार केला तर त्याला काय म्हणायचं? पॉवर सेट. या पॉवर सेटमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत, नंबर ऑफ एलिमेंट्स इन पॉवर सेट, हे इथं द्यायचं राहिलं आहे माझ्याकडून. समजा ह्या एमध्ये जर 2च एलिमेंट असतील तर 2n. इथं समजा n एलिमेंट आहे, तर n ऑफ पॉवर सेट इज इक्वल टू 2 सपोज आपण काहीतरी घेऊ एक x आणि इथं n ऑफ a किती आहे? x. उदाहरणार्थ समजा जर 3 एलिमेंट असले असते ह्याच्यामध्ये तर 2 म्हणजे 8. पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट्स असले सगळे 8 एलिमेंट्स असले असते. हा त्याचा छोटासा एक फॉर्म्युला आहे. त्यानंतर इक्वल सेट. इक्वल सेट कधी म्हणायचं? इफ ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए. म्हणजे ए आणि बी एकमेकाचे जर सबसेट असतील तर त्याला काय म्हणायचं आपण? ए इज इक्वल टू बी. किंवा ए आणि बी त्यावेळेस काय असतील? इक्वल सेट. म्हणजे त्याच्यात उदाहरणार्थ 1 2 3 4 जर घेतले तर एमध्ये 1 2 3 4 हे 4 एलिमेंट्स आहेत, बीमध्ये सुद्धा 1 2 3 4 हे 4 एलिमेंट असायला पाहिजेत, तरच त्याला इक्वल सेट असं म्हणता येतं. आणि त्यावेळेस तुम्ही ए बीचा सबसेट म्हणू शकता, बी हा एचा सबसेट असं म्हणू शकता, आणि मग तिथं ए आणि बी हे इक्वल सेट झाले. आणि आता त्यानंतर आहे इक्विव्हॅलंट सेट. गफलत करून घ्यायची नाही. इक्वल सेट म्हणजे दोन्ही सेटमधले इक्वल एलिमेंट जे आहेत तेच असले पाहिजेत. पण इक्विव्हॅलंट सेटमध्ये मात्र तसं नाही आहे, फक्त त्यांची नंबर ऑफ एलिमेंट्स सारखे असले पाहिजेत. म्हणजे जर समजा मी ए ह्या सेटमध्ये 1 2 3 4 हे 4 एलिमेंट घेतले आणि बीमध्ये ABCD हे 4 घेतले,
याच्यामध्ये पण एलिमेंटची संख्या 4च आहे, याच्यामध्ये पण एलिमेंटची संख्या 4 आहे. म्हणजे एलिमेंटची नंबर ऑफ एलिमेंट्स दोन्ही सेटमध्ये आहेत हे जर इक्वल असेल तर त्यांना इक्विव्हॅलेंट सेट असं म्हणायचं. एन ऑफ ए आणि एन ऑफ बी सारखा असेल तर. त्यानंतर आहे युनिव्हर्सल सेट. आता मी उदाहरण म्हणून 4 सेट घेतलेत. ए इज सबसेट ऑफ यू, बी इज सबसेट ऑफ यू, सी इज सबसेट ऑफ यू, डी इज सबसेट ऑफ यू. म्हणजे हे जे 4 सेट आहेत हे यूचे जर सबसेट असतील तर त्या यूला काय म्हणायचं, ह्या ABCDसाठी म्हणजे ह्या ABCD हे जे 4 सेट आहेत त्यांच्यासाठी काय म्हणायचं, युनिव्हर्सल सेट. इफ A is subset of U, B is subset of U, C is subset of U, D is subset of U, then U is called as universal set. U or X ह्या नोटेशननं त्याला डिनोट केलं जातं, कॅपिटल U और कॅपिटल X. त्यानंतर आहे ऑपरेशन ऑफ सेट्स, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. त्यातला पहिला समजा एक सेट दिलेला आहे कुठला तरी तुम्हाला, त्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा. ह्याला ए कॉम्प्लिमेंट किंवा या पद्धतीनं सुद्धा दोन्हीही एकच आहेत. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए कॉम्प्लिमेंट किंवा ए डॅश. सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज किंवा एक्स बिलॉंग्स टू यू अँड एक्स इज नॉट इन ए. हाच जर भाग घेतला तुम्ही तर एक्स ए कॉम्प्लिमेंटमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते एमध्ये नसायला पाहिजेत परंतु यूमध्ये मात्र असायला पाहिजेत. असं जर असेल तर त्याला काय म्हणलं जातं, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. हे त्याच्यातल्या 1-2 छोट्या प्रॉपर्टी मी इथे लिहिलेलं पाहिजे. फाय डॅशचा जर कॉम्प्लिमेंट काढला तर यू मिळेल, आहे की नाही. फाय म्हणजे काय, नल सेट किंवा एम्प्टी सेट. त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला म्हणजे यूमध्ये असलेले सगळेच एलिमेंट आले, राईट. यूचा जर कॉम्प्लिमेंट घेतला तर यूमध्ये समजा एक नॅचरलचा जर तुम्हाला यू म्हणलं तुम्ही नॅचरल सेट आणि त्याचा जर तुम्हाला कॉम्प्लिमेंट काढायचा काय आला तिथं, मग फाय आला. कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए. एखाद्या सेटचा तुम्ही कॉम्प्लिमेंट काढला आणि पुन्हा त्याचा कॉम्प्लिमेंट काढला तर काय, ओरिजिनल तुमचा सेट मिळून जाईल. त्यानंतर आहे युनियन ऑफ सेट्स. ए युनियन बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए और एक्स बिलॉंग्स टू ए. म्हणजे एक्स हा जो काही एलिमेंट आहे तो एमध्ये असेल किंवा बीमध्ये असेल किंवा दोन्हीमध्ये असेल. हे उदाहरण दाखवले पहा. एमध्ये 1 2 3 आहेत, बीमध्ये 2 3 4 आहेत. ए युनियन बी म्हणजे 1 2 3 आणि हा 4. सगळेच्या सगळे ए आणि बीमध्ये असलेले सगळेचे सगळे एलिमेंट जर घेतले तर त्याला काय म्हणायचं, ए युनियन बी. आणि इंटरसेक्शन काय आहे, ह्या इथं ऑर असतं तर इथं अँड आहे. ए इंटरसेक्शन बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इन ए अँड एक्स इज इन बी. म्हणजे दोघांचाही कॉमन जेवढे एलिमेंट आहेत तेवढेच घेतले जाते. इथं 2 आणि 3 आहेत तर हा झाला ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी ह्याचं रिडिंग आहे ए इंटरसेक्शन बी, ह्याचं रिडिंग आहे ए युनियन बी. दोन्हीमध्ये फक्त कॉमन असलेले एलिमेंट म्हणजे ए इंटरसेक्शन बी आणि दोन्ही सेटमध्ये असलेले सगळेचे सगळे एलिमेंट म्हणजे ए युनियन बी. हे इथं तुम्हाला फिगर दाखवली पहा मी. 1 2 3 आणि हा 4. म्हणजे ए सेटमध्ये 1 2 3 हे 3 एलिमेंट आहेत आणि ह्याच्यामध्ये 2 3 4 इथंच आहे. तर ह्या 1 2 3 4 हे सगळेचे सगळे काय झाला, सगळे तिन्ही हे मिळून काय झालं, ए युनियन बी. आणि हा 2 3 फक्त एवढा जो भाग आहे तो झाला ए इंटरसेक्शन बी. ह्या त्याच्या काही प्रॉपर्टी, ए युनियन फाय एच असेल बट ए इंटरसेक्शन फाय हा मात्र फाय असेल. ए युनियन ए कॉम्प्लिमेंट हा यू असेल बट ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट हा मात्र फाय असेल. ए युनियन यू म्हणजे युनिव्हर्सल सेट हा यू असेल बट ए इंटरसेक्शन यू हा मात्र काय असेल, एच असेल. इफ ए इज सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी हा बी असेल आणि ए इंटरसेक्शन बी मात्र काय असेल, ए. ठीक आहे, थांबवा.